आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. तर सिम्पली आपण येथे कॅपकडे ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि तुमचं जे ते फोटो येतो सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. फोटो इथे ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथे ओव्हरलेच ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि फोटोच्या पहिल्यांदा ठेवून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जो बीट मॉड आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील आणि थोडं इथे स्क्रोल करायचं. यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, पहिल्यांदा यायचं आहे आणि हा जो आपण बीट मॉड दिला आहे त्यामध्ये आपण बीट दिले ते तुम्ही बघू शकाल की बीट व्हिडिओमध्ये आपण बीट दिले. तर ह्या बीट आहेत त्यानुसार आपला हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा. पहिली बीट व्हायची ते कुठे चेंज होत आहे, इथे थोडं फोटो आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होत आहे. तर सिम्पली ते चेंज होते आपली बीट. ठीक आहे, तर आहे ना आपल्या ह्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट व्हायची कुठे चेंज होते ते चेंज होत आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. फोटो कट केल्यानंतर हा जो बीट मोड आहे त्यावरती क्लिक करायचं आणि खाली थोडं ते स्क्रोल करून रिप्लेचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपण जे PNG दिले इथून ॲड करायचं आहे. हे PNG तुम्ही ॲड केल्यानंतर आता आपल्या सिम्पली 4 सेकंद तिथले जे म्हणजे ही बीट आहे ना आपले तिथे याचे 4 सेकंद थोडं पुढं तिथं बीट आहे तिथं. ठीक आहे, आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपला जो दुसरा PNG असेल इथून ॲड करायचं आहे आणि ह्या PNGची लेंथ शेवटपर्यंत न्यायची इथनं जिथून आपण ॲड केली तिथनं शेवटपर्यंत. त्याच्यानंतर पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि तेच PNG इथून ॲड करायचं म्हणजे PNG इथून परफेक्ट बसून जाईल. तर अशा प्रकारे हे PNG आणि फोटो इथून ॲड करून घ्यायच्यात. तर मी काय करतो त्यात आहे ना सर्व फोटो बीटनुसार इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर हे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले म्हणजे स्प्लिट केलेले आहेत. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं मग क्लिक केल्यानंतर प्रोच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅश अशा सिलेक्ट करायचा. ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण कमी करायची आणि इथं मग अप्लाय टू ऑल ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ॲनिमेशन्स ऑप्शन खाली 3 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं मग इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. सिम्पली यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल रेट्रो फेड इन 2चा इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला त्याच्या पुढचा फोटो आहे सिम्पली तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इनमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल सिविंग टॉप लेफ्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली त्यामधलाच इनमधलाच सिविंग टॉप राईटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच सिविंग बॉटमचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच स्मूकचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या इनमधलाच रॉक व्हर्टिकल जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सेम रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकली. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटोला सिम्पली आपल्याला इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटो आपले सिम्पली इनमधलाच सिविंग टॉप लेफ्टचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच सिविंग टॉप राईटचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्या पुढचा फोटो असेल त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रेट्रो फेड इन 2चा जो फेड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे सर्व इफेक्ट इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली लेंथच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. अप डाऊन स्विंगचा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि जे पण इफेक्ट मी इथे तुम्हाला सांगेल सर्व तुम्हाला नाववरती मिळून जाते ते इथून सर्च करून तुम्ही इथून ॲड करू शकता. नाहीतर ज्या ऑप्शनमध्ये ते इफेक्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगेल ते तिथून जाऊन सिम्पली तुम्हाला इथून इफेक्ट शोधून इथून ॲड करायचे नावावरती मिळून जातील. ठीक आहे, तर इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो आपला आहे ना 4 सेकंदाचा पुढचा जो फोटो आहे तिथे यायचं जे आपण स्प्लिट केला आहे तिथे येतेल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा.
इथून स्लाईड करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. 4 सेकंदाच्या पुढच्या फोटोपासून शेवटचा फोटो जो आहे तिथपर्यंत आपली ह्याची इफेक्टची लेंथ असेल ती न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला स्पीड 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 20 आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं. रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुम्हाला ना सिम्पली लाईट इफेक्टमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. बाय द फायरप्लेस इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली ते ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आहे ना, आता तुम्हाला काय करायचं, सिम्पली हा जो 7 सेकंद तिथला पुढे जो आपण स्पीड केला आहे तिथे यायचं आहे. इथे आल्यानंतर सिम्पली बॉडी इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल, ग्लोईंग डबल. इथून स्लाईड करायचं, अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा 7 सेकंद आहे तिथला पुढे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला शेवटचा फोटो आहे जो आपण स्पीड केला तिथे यायचं आहे. पुन्हा आपले ते बॉडी इफेक्टवरती क्लिक करू. तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिपचा. इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला शेवटचा फोटो आहे तेवढीच ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.